गावाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या छोट्याशा कोलारू घरात गौरी तिच्या आई वडिलांसोबत राहत होती. घर गरीब होतं, पण संस्कारांनी श्रीमंत होतं. पहाटे कोंबडा आरवायच्या आधीच गौरी उठायची. अंगण झाडणं, तुळशीला पाणी घालणं, देवापुढे दिवा लावणं, आईला स्वयंपाकात मदत करणं आणि नंतर शेतात जाऊन वडिलांच्या कामात हातभार लावणं, हा तिचा रोजचा दिनक्रम होता. गावात तिच्या सौंदर्यापेक्षा तिच्या साधेपणाची आणि चांगल्या स्वभावाची जास्त चर्चा व्हायची. ती प्रत्येकाशी प्रेमाने बोलायची, मोठ्यांचा आदर करायची आणि कोणाला मदत लागली तर स्वतःचं काम बाजूला ठेवून धावून जायची. दुसरीकडे शहरात आर्यन नावाचा तरुण उद्योगपती राहत होता. मोठा बंगला, महागड्या गाड्या, नोकर चाकर, पैसा, प्रतिष्ठा याची त्याला कमी नव्हती. पण या सगळ्या श्रीमंतीतही त्याच्या आयुष्यात शांतता नव्हती. त्याची आई लहानपणीच गेली होती आणि वडील सतत व्यवसायात व्यस्त असल्याने त्याच्यावर प्रेम करणारे कोणी नव्हते. त्यामुळे तो स्वभावाने रागीट, हट्टी आणि लोकांवर पटकन विश्वास न ठेवणारा झाला होता. त्याच्यासाठी माणसापेक्षा पैसा आणि काम महत्वाचं होतं. एके दिवशी आर्यन आपल्या मित्रासोबत गावाजवळील एका जमिनीची पाहणी करण्यासाठी आला. परत जात असताना त्याच्या गाडीचं टायर पंक्चर झालं. मोबाईलला नेटवर्क नव्हतं. उन्हाचा तडाखा होता. त्याच वेळी डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन जाणारी गौरी त्याला दिसली. ती जवळ आली आणि म्हणाली, "साहेब, पाणी प्या, खूप दमला असाल." आर्यनने तिच्याकडे पाहिलं. इतक्या साध्या कपड्यातील मुलगी, पण चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. त्याने पाणी घेतलं. ती हसून म्हणाली, "गाडी दुरुस्त होईपर्यंत आमच्या घरी या, उन्हात उभं राहू नका." आर्यनला सुरुवातीला संकोच वाटला, पण दुसरा पर्याय नव्हता. गौरीच्या घरी गेल्यावर तिच्या आईने गरम भाकरी, पिठलं आणि ताक दिलं. इतक्या साध्या जेवणातही त्याला अनेक वर्षांनी घरचं प्रेम जाणवलं. जेवताना त्याला सतत वाटत होतं की एवढ्या कमी साधनांमध्येही हे लोक इतके आनंदी कसे. काही दिवसांनी आर्यनचे वडील त्या गावात आले. त्यांनी गौरीला पाहिलं आणि तिच्या स्वभावाने ते प्रभावित झाले. त्यांना वाटलं की अशीच मुलगी त्याच्या मुलाच्या आयुष्यात आली तर तो बदलू शकेल. त्यांनी गौरीच्या आई वडिलांसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. सुरुवातीला दोघांनाही विश्वास बसला नाही. एवढ्या श्रीमंत घरातून आपल्या मुलीसाठी मागणी येईल याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. गौरीला विचारलं तेव्हा ती म्हणाली, "माझ्यासाठी पैसा महत्वाचा नाही, समोरचा माणूस चांगला असला पाहिजे." पण आई वडिलांच्या आग्रहाखातर आणि त्यांच्या आनंदासाठी तिने होकार दिला. काही दिवसात साधेपणाने लग्न झालं. लग्नानंतर गौरी पहिल्यांदा शहरातील त्या मोठ्या बंगल्यात आली. सर्व काही नवीन होतं. मोठमोठ्या खोल्या, महागडं फर्निचर, नोकराची वर्दळ, पण त्या घरात माणुसकीची ऊब नव्हती. आर्यनने लग्नाच्या पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगितलं, "हे लग्न बाबांसाठी केलं आहे. माझ्या आयुष्यात जास्त हस्तक्षेप करू नकोस." हे ऐकून गौरीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने उत्तर दिलं नाही. तिला माहिती होतं की रागाने नाही तर संयमानेच माणूस जिंकता येतो. दुसऱ्या दिवशी ती पहाटे उठली, देवघर स्वच्छ केलं, दिवा लावला आणि स्वयंपाकघरात जाऊन स्वतः नाश्ता तयार केला. नोकरांना आश्चर्य वाटलं. इतक्या श्रीमंत घरातील मालकीन स्वतः स्वयंपाक करत होती. आर्यनने नाश्ता पाहिला, पण काही न बोलता ऑफिसला निघून गेला. संध्याकाळी परतल्यावर गौरीने त्याच्यासाठी गरम जेवण वाढलं. तो पुन्हा शांतपणे जेवला, पण तिच्याकडे पाहिलंही नाही. दिवस जात होते. गौरी प्रत्येकाची काळजी घेत होती. नोकर आजारी पडला तर त्याला औषध द्यायची, सासऱ्यांना वेळेवर जेवण द्यायची आणि घरात प्रेमाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करायची. हळूहळू नोकर सुद्धा तिचा आदर करू लागले. एक दिवस आर्यनला ऑफिसमध्ये मोठं नुकसान झाल्याची बातमी मिळाली. तो प्रचंड चिडून घरी आला. घरात येताच त्याने रागाच्या भरात फाईल फेकली. गौरी शांतपणे त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवत म्हणाली, "रागाने प्रश्न सुटत नाहीत. आधी शांत व्हा, मग विचार करू." आर्यनला तिचं बोलणं आवडलं नाही, पण त्या रात्री तो झोपू शकला नाही. गौरीने मात्र त्याच्यासाठी गरम दूध आणलं आणि काहीही न बोलता बाजूला ठेवलं. त्या छोट्याशा काळजीने त्याच्या मनात पहिल्यांदाच तिच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली. याच क्षणापासून त्याच्या आयुष्यात एक हळूहळू बदल सुरू झाला. आर्यनच्या मनात गौरीबद्दलचा राग अजूनही पूर्णपणे गेला नव्हता, पण तिचा स्वभाव त्याला रोज नव्याने विचार करायला भाग पाडत होता. एका सकाळी तो ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असताना गौरीने त्याच्या हातात डब्बा दिला. आर्यन म्हणाला, "माझ्यासाठी एवढं करण्याची गरज नाही." गौरी फक्त हसली आणि म्हणाली, "गरज नाही
पण नात्यात काळजी असणं महत्वाचं असतं. ऑफिसमध्ये दिवसभर कामाच्या ताणात आर्यनला जेवायला वेळच मिळाला नाही. दुपारी उशिरा त्याने गौरीने दिलेला डब्बा उघडला. गरमागरम घरचं जेवण पाहून त्याला नकळत आईची आठवण आली. अनेक वर्षांनी त्याने इतक्या मनापासून बनवलेलं अन्न खाल्लं होतं. त्या दिवसानंतर तो रोज तिचाच डबा घेऊन जाऊ लागला. काही दिवसांनी आर्यनच्या कंपनीत मोठी मीटिंग होती. त्याच्या एका विश्वासू मॅनेजरने कंपनीशी विश्वासघात करून मोठं नुकसान केलं. आर्यन संतापला. घरी आल्यावर तो खूप अस्वस्थ होता. गौरीने कारण विचारलं, पण तो काही बोलला नाही. रात्री उशिरा तो एकटाच बाल्कनीत बसला होता. गौरी शांतपणे त्याच्या शेजारी जाऊन बसली. कधी कधी आपल्याला फसवणारी माणसं नाही तर त्यांच्यावर ठेवलेला अंधविश्वास दुखावतो, ती शांतपणे म्हणाली. आर्यनने तिच्याकडे पाहिलं. तुला व्यवसायाबद्दल काय माहिती? गौरी हसली. व्यवसायाची नाही, पण माणसांची थोडीफार ओळख आहे. त्या रात्री आर्यनने पहिल्यांदाच आपल्या मनातील सगळं तिच्या समोर मोकळं केलं. गौरी काही मोठे सल्ले देत नव्हती, पण तिचे साधे शब्द त्याला खूप आधार देत होते. दुसऱ्या दिवशी गौरीने घरातील सर्व नोकरांना एकत्र बोलावलं. प्रत्येकाशी प्रेमाने बोलली. कोणाच्या घरी अडचण होती, कोणाचं मूल आजारी होतं, कोणाचं कर्ज होतं, हे तिने समजून घेतलं. नोकरांनाही पहिल्यांदाच वाटलं की या घरात त्यांना माणूस म्हणून वागणूक मिळते आहे. हळूहळू त्या बंगल्यातील वातावरण बदलू लागलं. पूर्वी शांत आणि थंड वातावरण घर आता हसण्याने भरू लागलं. एक दिवस आर्यनच्या कॉलेजमधली मैत्रीण सानिका अचानक घरी आली. ती श्रीमंत, आधुनिक आणि खूप आत्मविश्वासू होती. तिने गौरीकडे पाहिलं आणि मनातच तिची थट्टा केली. आर्यन, हीच तुझी पत्नी? मला वाटलं होतं तू एखाद्या मोठ्या घरातील मुलीशी लग्न करशील. गौरीने काही उत्तर दिलं नाही. ती फक्त हसली. सानिकाला गौरीचं शांत राहणं अजिबात आवडलं नाही. तिने आर्यनच्या मनात संशय निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. तुझी पत्नी गावातून आली आहे. तिला या मोठ्या जागेची काय समज? ती फक्त तुझ्या पैशासाठी इथे आली असेल. आर्यन काही बोलला नाही, पण त्याच्या मनात पुन्हा एकदा शंकेचं बीज पेरलं गेलं. काही दिवसांनी आर्यनच्या ऑफिसमधून एक महत्वाची फाईल गायब झाली. त्यात कोट्यावधी रुपयांचा करार होता. घरातील प्रत्येकाची चौकशी झाली. सानिकाने लगेच गौरीवर संशय घेतला. हीच असेल. गावातून आलेल्या लोकांवर इतका विश्वास ठेवायचा नसतो. आर्यनही क्षणभर गोंधळला. त्याने गौरीकडे पाहिलं. खरं सांग, तुला काही माहिती आहे का? हे ऐकून गौरीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने शांतपणे उत्तर दिलं, तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर माझं काहीच बोलणं उपयोगाचं नाही. ती रडत आपल्या खोलीत निघून गेली. त्या रात्री आर्यनला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासलं गेलं. त्यात स्पष्ट दिसलं की फाईल चोरी करणारा माणूस दुसरा होता. उलट गौरीने ती फाईल वाचवण्याचा प्रयत्न केला होता. सत्य समोर आल्यानंतर आर्यनला स्वतःची खूप लाज वाटली. तो घरी आला. गौरी देवासमोर दिवा लावत होती. तो तिच्या समोर गेला आणि आयुष्यात पहिल्यांदाच तिची माफी मागत म्हणाला, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुला ओळखू शकलो नाही. गौरीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते, पण ओठांवर हलकसं स्मित होतं. विश्वास तुटायला एक क्षण लागतो, पण पुन्हा जुळायला खूप वेळ लागतो. हे शब्द ऐकून आर्यनच्या मनात ठरलं, आता तो कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. तो स्वतःच्या पत्नीचा विश्वास पुन्हा जिंकणार होता. पण त्याला माहित नव्हतं की त्याच्या आयुष्यात अजून एक मोठं वादळ येणं बाकी होतं. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.